तर सगळ्यांना सर्वप्रथम गुड आफ्टरनून आणि वेलकम. इनर व्हील क्लब डिस्ट्रिक्ट 313 आणि आपल्या पनवेलच्या माळवणकर मॅडम यांच्या पुढाकाराने आजची ही आपली मीटिंग होती. आता काय नाही करायचं. सो बेसिक हा उपक्रम काय आहे, आपण का करतोय आणि कशा पद्धतीने हा पुढे जाऊ शकतो, याचे उपयोग काय वगैरे वगैरे ह्याविषयी आपण एक सेशन आता चालू करू. मी एक्सप्लेन करतो आणि नंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ. जे काय आपल्याला असतील ते डाऊट्स आपण क्लिअर करून घेऊ. मी दोन डिव्हायसेस वरनं लॉग इन केलेलं आहे. मी जे बोलतोय आता, व्हिडिओ जो दिसतोय तो माझा मोबाईल आहे आणि जे स्क्रीन शेअर केलेलं तुम्ही बघताय ते मी लॅपटॉप वरनं स्क्रीन शेअर केलंय, म्हणजे मला ते दाखवता वेगळं येईल. इंटरनेट जरी कमी जास्त झालं मध्ये तरी एकतरी हे चालू राहील, म्हणजे अडथळा येणार नाही. सो आपण इथे सगळे स्कूल रिप्रेझेंटेटिव्ह आहात, कॉलेजेस रिप्रेझेंटेटिव्ह आहात. तर थोडक्यात मी असं म्हणेन की आपल्याकडे अक्रॉस इंडिया वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. म्हणजे अगदी इंटरनॅशनल बोर्ड स्कूल पासनं तर स्थानिक पातळीच्या अगदी महानगरपालिका, झेडपी किंवा अगदी खेडेगावात भरणारी एखादी पाराखालची शाळा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा असतात आपल्याकडे. ह्या सगळ्या शाळांमधनं हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी आणि आय थिंक आपल्याकडे आता एक पीटीच्या टीचर पण आहेत. सो पीटी इज ऑल्सो कॉमन सब्जेक्ट, जो सगळीकडे सगळ्या मुलांना कंपल्सरी असतो. आता कसं होतं की एक पालक म्हणून माझी आर्थिक परिस्थिती किती आहे त्यानुसार माझं ठरतं की मी माझ्या मुलाला, जर माझ्याकडे चांगल्यापैकी फीस भरण्याची कपॅसिटी असेल तर मी सीबीएसई किंवा जरा एक्सपेन्सिव्ह शाळेत मी माझ्या मुलांना घालू शकतो. पण असं अज्युम करूयात की माझ्याकडे पैसेच नाहीयेत, तर त्या केसमध्ये हो, कोणाचा तरी ना हे चालू आहे, पंखा वगैरे दिसतोय. अच्छा मॅडम, तुमचाच आहे का? तिथनं थोडासा आवाज येतोय तुमचा. म्यूट. हा, सो बेसिकली मी म्हणत होतो की आयबी स्कूल पासून स्थानिक पातळीपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत आपल्याकडे. आणि या सगळ्या शाळांमध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी हे सब्जेक्ट्स आणि पीटी हे कंपल्सरी मुलांना शिकायला मिळतात. फक्त पालकांच्या फायनान्शियल कॅपॅसिटीवर ठरतं की विद्यार्थी कुठल्या प्रकारच्या शाळेत जाऊ शकेल. आता ह्या सगळ्या शाळांमध्ये हे जसे सगळे सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत शिकायला आणि कंपल्सरी आहेत, तसं फक्त फॉरेन लँग्वेज हा एक सब्जेक्ट आजच्या काळात असा आहे की जो सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांमधनं शिकायला अवेलेबल नाहीये. खूप मोजक्या शाळा अक्रॉस इंडिया आहेत की जिथे अशा प्रकारचे फॉरेन लँग्वेजचे एज्युकेशन मुलांना दिलं जातं. सो बेसिकली सिच्युएशन अशी आहे की फॉरेन लँग्वेज शिकवणारे रिसोर्सेस खूप कमी आहेत, टीचर्स खूप कमी आहेत आणि त्यामुळे ते सरसकट सगळीकडे अवेलेबल नाहीयेत आणि ऍट द एंड ऑफ द डे मुलांना त्याचं बेनिफिट मिळत नाहीये. तर FLOA स्टँड फॉर फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन. सो FLOA च्या माध्यमातून आम्हाला ही गॅप लक्षात आली फॉरेन लँग्वेज एज्युकेशनची आणि आम्ही एक प्रोजेक्ट डिझाईन केलाय. 2019 पासून हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतोय. साधारण 130 पेक्षा जास्ती शाळा आहेत 9 राज्यांमधनं जिथे हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला जातो. सो बेसिकली आम्ही काय करतो, तर तुम्ही आता जी स्क्रीनवर वेबसाईट बघताय ती आमची वेबसाईट आहे. वेबसाईट आहे www.floa.education. ही तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता माहिती म्हणून. मी पटकन स्क्रीनवर काय काय आहे तुम्हाला शेअर करीन. आता जे स्क्रीनवर तुम्ही मेन बघताय की फॉरेन लँग्वेज ऑनलाईन एक्झाम रिझल्ट मे 2022 फॉर जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच. सो हा नॅशनल रँकिंगचा रिझल्ट बघतोय आपण. 5वी ते 7वीची डाव्या हाताला यादी आहे आणि 8वी ते 10वीची उजव्या हाताला यादी आहे. मी आता ते स्क्रोल करतोय. त्याचप्रमाणे 11वी 12वी आहे, 18 ते 25 वयोगट, 26 ते 44 आणि 45 अँड अबाव, त्यांची पण यादी आहे नॅशनल रँकिंगची. मग स्टेट रँकिंगची त्याच वयोगटात आणि क्लास ग्रुपमध्ये यादी आहे आणि मग डिस्ट्रिक्ट रँकिंगची आहे. सो हे आता आपण वेबसाईटवर बेसिक बघतोय. हे जे सगळं स्क्रीनवर दिसतंय हे होम पेज आहे आपलं, मुख्य पान आहे जे. त्याच्या शेजारी अबाउट अस आहे, तुम्ही नंतर तुमच्या सवडीने चेक करू शकता की आमचं एक विजन मिशन आम्ही तिथं दिलेलं आहे. आमची एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सिलेबस कमिटी आहे, एक ऍडवायझरी कमिटी आहे. एनसीआरटीचं जो दीक्षा ऍप आहे त्याच्यावर आपले काही व्हिडिओज पण अवेलेबल आहेत तिथे. आणि सगळ्यात खाली टेस्टिमोनियल्स आणि अप्रिसिएशन आहे, त्याविषयी पण तुम्ही बघू शकता. त्याच्या शेजारी रजिस्ट्रेशनचा टॅब आहे. रजिस्ट्रेशनच्या खाली ह्या उपक्रमाबद्दलचे जनरल इन्स्ट्रक्शन्स, त्याच्यानंतर शाळा कॉलेज कसं रजिस्टर करायचं,
सुरुवातीला हा प्रोजेक्ट फक्त शाळांसाठीच होता. कालांतराने आम्ही हा ऍडल्ट्स करता पण ओपन केलाय. म्हणजे शाळांमधले टीचर्स असतील किंवा कंपनीचे एम्प्लॉईज असतील, एनजीओ असतील, बँकांचे एम्प्लॉईज असतील, कुणीही असेल ते करू शकतात. इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज. अलाइड ऍक्टिव्हिटीज बद्दल मी नंतर सांगेन. आता तिथे काही आम्ही माहिती अपलोड केलेली नाहीये. रजिस्ट्रेशनच्या शेजारी तुम्ही बघाल लँग्वेजेस ऑफर्ड. तर आता मी मगाशी जसं म्हटलं की फॉरेन लँग्वेज एज्युकेशन हे सरसकट सगळीकडे अवेलेबल नाहीये. तर FLOA च्या माध्यमातून आम्ही ते अवेलेबल आणि अफोर्डेबल हे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या तारखेला तुम्ही बघाल तर थोडं अप्पर मिडल क्लास आणि थोडं इलिट क्लास जे लोक बऱ्यापैकी खर्च करू शकतात असेच पालक आपल्या मुलांना फॉरेन लँग्वेजेस शिकवू शकतात. कारण की फॉरेन लँग्वेज एज्युकेशन थोडंसं महाग असल्यामुळे. तर आम्ही काय केलंय, 3 भाषा निवडल्या आहेत. जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. सो आता मी त्यातल्या जर्मनवर क्लिक करतो उदाहरणार्थ. सो जर्मनवर क्लिक केल्यावर आम्ही ना प्रत्येक भाषेचा 4 लेवलचा ऑटोनॉमस सिलेबस डिझाईन केलेला आहे. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4. तर ह्या 4 लेवलच्या सिलेबस मधनं, ऑटोनॉमस सिलेबस मधनं मुलं काय शिकतात, तर साधारण CBSE बोर्डाने जे 10वी पर्यंतचं फॉरेन लँग्वेजचं सिलेबस स्ट्रक्चर दिलेलं आहे, 70% टॉपिक्स या 4 लेवलमध्ये कव्हर होतात. स्टेट बोर्डाने जे 12वी पर्यंतचं जे फॉरेन लँग्वेज सिलेबस स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यातले साधारण 80 ते 90% टॉपिक्स याच्यात कव्हर होतात. आणि आपल्याकडे ज्या जगभरात प्रोफेशनली जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या शिकवणाऱ्या ज्या संस्था आहेत, जसं मॅक्स म्युलर आहे जी जागतिक स्तरावर जर्मन शिकवते, आलियान्स आहे जी फ्रेंच शिकवते, यांच्याकडे A1, A2, B1, B2, C1, C2 असे कोर्सेस असतात. तर आपल्या ह्या 4 लेवलमध्ये A1 पूर्ण कव्हर होतो आणि A2 साधारण 70 ते 80% कव्हर होतो. सो आपला हा जो 4 लेवलचा सिलेबस आहे, दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ 70% ऑफ CBSE अप टू 10th, 80 to 90% ऑफ स्टेट बोर्ड सिलेबस अप टू 12th, A1 अख्खा आणि A2 70 ते 80% साधारण कव्हर होतो. आता हे झालं सिलेबस. तर आता मी जर्मन लेवल 1 वर क्लिक करतो. लेवल 1 वर क्लिक केल्यावर तुम्हाला मी आता हे बोल्ड करून दाखवतोय, ती आहे इंडेक्स. सो ती खाली स्क्रोल होते. सो बेसिकली ह्याला एक स्ट्रक्चर आहे. प्रत्येक लेवलला 8 चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टर अंडर 2 ते 3 लेसन्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर हा पहिला चॅप्टर बघितला, चॅप्टर 1 इंट्रोडक्शन इन जर्मन, त्याच्या खाली 4 लेसन्स आहेत. ग्रीटिंग्स, मंथ्स ऑफ द इयर्स, डेज ऑफ द वीक्स आणि सीझन्स ऑफ द इयर्स. हा पहिला चॅप्टर झाला विथ 4 लेसन्स. असं स्ट्रक्चर आहे. 8 चॅप्टर्स आहेत प्रत्येक लेवलला. आता हे जे इंडेक्स मी तुम्हाला दाखवली, ह्याचं आम्ही जे स्टडी मटेरियल बनवलंय, तर ते काय आहे, तर स्टडी मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ रेकॉर्डेड व्हिडिओज आणि डाउनलोडेबल PDF बुकलेट्स. सो इथे तुम्ही बघताय, क्लिक हिअर, तुम्हाला ब्लिंक होत असेल स्क्रीनवर, क्लिक हिअर फॉर फ्री सॅम्पल व्हिडिओज. सो इथे क्लिक केल्यावर आपल्याला सॅम्पल व्हिडिओ स्क्रीनवर दिसतील. आता आवाज येणार नाही कारण की मी म्यूट केलंय. तुम्ही वेबसाईटवर जाऊन नंतर सॅम्पल व्हिडिओ बघू शकता. आपली वेबसाईट आहे www.floa.education. सो हे जे सॅम्पल व्हिडिओज आहेत हे आपण इंग्लिश मध्ये पण बनवलेत आणि हिंदी मध्ये पण बनवलेत. म्हणजे मी एखादा टॉपिक जर इंग्लिश मध्ये बघत असेल आणि जर मला त्याला बघायला काही काय म्हणूयात, मला तो एकदा बघून, दोनदा बघून, 4 वेळा बघून समजला नसेल, तर पहिली गोष्ट, एखादा व्हिडिओ मी 1000 वेळा बघितला तरी त्याला काही बंधन नाहीये. दुसरी गोष्ट, मला इंग्लिश व्हिडिओ समजायला जर त्रास होत असेल किंवा डिफिकल्टी असेल तर मी त्याच टॉपिकचा हिंदी व्हिडिओ बघू शकतो. आता उदाहरणार्थ हा जो पहिला व्हिडिओ तुम्हाला डाव्या हाताला दिसतोय, हा मी प्ले करतोय, तो तिथेच प्ले होतोय. हा जर्मन लेवल 1 चॅप्टर 1 चा पहिला लेसन आहे जो इंग्लिश मध्ये आहे. आणि हाच जर व्हिडिओ आपल्याला हिंदीमध्ये बघायचा असेल तर त्याच्या शेजारी मी हिंदी व्हिडिओ प्ले करतोय. सो आता दोन्हीचा आवाज येणार नाहीये कारण की मी म्यूट केलंय. तुम्ही नंतर वेबसाईटवर जाऊन तो कंटेंट बघू शकता. सो हे आपण वेगळ्या 2 शूट केलेले आहेत. हे कुठलंही डबिंग किंवा असं केलेलं नाहीये. आणि अशा प्रकारे मुलं हे व्हिडिओज बघू शकतात. त्याचबरोबर मी हे पॉज करतो आणि आय विल टेक यू बॅक टू द इंडेक्स पेज. त्याचबरोबर ह्या व्हिडिओ लेसन्सवर आधारित आपण बुकलेट्स पण देतोय मुलांना. सो इथे तुम्ही बघाल इंग्लिश बुकलेट आहे, आता ब्लिंक होतंय ते, आणि त्याच्या खाली हिंदी बुकलेट आहे. सो
हे स्टँडर्ड मटेरियल देतोय आपण सगळ्या मुलांना. आणि विशेष सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांना आपण मराठी पीडीएफ बुकलेट पण देतोय डाउनलोडेबल. म्हणजे माझी मातृभाषा मराठी आहे किंवा माझ्या घरी मराठी बोललं जातं, समजा इंग्लिश हिंदी समजणारं, खूप चांगलं समजणारं जर कोणी नसेल तरी मराठी बुकलेटच्या साहाय्याने मी ही भाषा खूप उत्तम पद्धतीने शिकू शकतो. अशी आपण ह्या प्रोजेक्टमध्ये केलेली ही तरतूद आहे. आता मी एकदा रिपीट करीन आतापर्यंत मी काय काय सांगितलं. आपण 3 भाषांमध्ये काम करतो, जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच. पहिली गोष्ट की ह्या 3च भाषा आपण का निवडल्यात. जॅपनीज आहे, चायनीज आहे, ज्याला जागतिक स्तरावर खूप डिमांड आहे. तर जॅपनीज, चायनीज सारख्या भाषा शिकण्याकरता तुम्हाला त्यांची लिपी पण शिकावी लागते, तुम्हाला त्यांची स्क्रिप्ट शिकावी लागते. जसं आता आपल्याकडे आय थिंक दिवाकर सर आहेत जे जॅपनीज एक्सपर्ट आहेत. सो जॅपनीज मध्ये पण हो येस, सो जॅपनीज मध्ये पण 3 प्रकारच्या लिपी आहेत. आणि आपला हा सगळा उपक्रम ऑनलाईन आणि सेल्फ स्टडिंग टाईपचा असल्यामुळे इट इज लिटल डिफिकल्ट फॉर स्टुडंट्स की ते ग्रास्प करतील आणि ते करतील. वेर ॲज आपण ज्या 3 भाषा निवडल्यात, जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच, सॉरी, या तिन्ही भाषा बेसिक इंग्लिश अल्फाबेट्सवर आधारित आहेत. म्हणजे अगदी खेडेगावातल्या पाराखालच्या शाळेत जरी कोणी मूल जात असेल तरी तिथं एबीसीडी हे नक्की शिकवलं जातं मुलांना. आणि मुलं या भाषांना पटकन कनेक्ट होऊ शकतात कारण की ते येत असलेल्या लिपीवरच आधारित आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं की जर्मन ही भाषा आपल्या भारतात बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. म्हणजे आपल्याकडे रोडवर जेवढ्या 4 व्हीलर आपण बघतोय, मॅक्सिमम 4 व्हीलर ह्या जर्मन बेस्ड कंपन्यांच्या आहेत. किंवा आपल्याकडे ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, बऱ्याच ठिकाणी जर्मन बेस्ड मशिनरीज तिथे वापरल्या जातात. त्यामुळे भारतात जर्मन ही लँग्वेज बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. आणि जागतिक स्तरावर स्पॅनिश आणि फ्रेंचला सुद्धा तितकाच डिमांड आहे. ह्या कारणामुळे आपण ह्या 2-3 भाषा निवडलेल्या आहेत. सो 3 भाषा आहेत. प्रत्येक भाषेचा 4 लेवलचा ऑटोनॉमस सिलेबस आहे. त्याच्यात आपण सीबीएसई, स्टेट बोर्ड आणि प्रोफेशनल कोर्सेस याच्या आधारावर हा ऑटोनॉमस सिलेबस आपण बनवलेला आहे. या सिलेबसवर आधारित जे स्टडी मटेरियल आहे ते आहे रेकॉर्डेड व्हिडिओज आणि डाउनलोडेबल पीडीएफ बुकलेट्स. सो रेकॉर्डेड व्हिडिओज जे आहेत ते इंग्लिशमध्ये पण आहेत आणि हिंदीमध्ये पण आहेत. आणि जे डाउनलोडेबल पीडीएफ बुकलेट्स आहेत ते इंग्लिश, हिंदीमध्ये आहेतच. महाराष्ट्रातल्या मुलांना आपण मराठी पीडीएफ बुकलेट पण देतोय. हे जे सगळं स्टडी मटेरियल आहे हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मुलांना दिलं जातं. आपण ह्या स्टडी मटेरियलचा मुलांकडनं 1ही रुपया घेत नाही. पण ह्या 4 लेवलच्या स्टडी मटेरियलवर आधारित आपण 4 लेवलच्या परीक्षा कंडक्ट करतो आणि आपण मुलांकडनं फक्त परीक्षा फी घेतो. सो जस्ट तुमच्या माहिती करता वेबसाईटवर रजिस्ट्रेशनचं जे टॅब दिलेलं आहे त्याच्यात आपण जर जनरल इन्स्ट्रक्शन्सवर गेलो, मी क्लिक केलं आता, आणि जर ते पेज सगळ्यात खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की पहिली गोष्ट म्हणजे हा प्रोजेक्ट 5वी पासून पुढच्या मुलांना ओपन आहे. म्हणजे 10 वर्ष पूर्ण आणि 17 वर्ष रनिंग हा एक एज ग्रुप आहे. आणि मग ऍडल्ट्स करता पण ओपन आहे. पण 5वी ते 12वीची जी मुलं आहेत त्यांना एका भाषेकरता लेव्हल 1 साठी फक्त 175 रुपये ही एक्झाम फीज आहे. मग ऍज अ विद्यार्थी म्हणून मी ऑनलाईन एक्झामचा फॉर्म भरायचा, 175 रुपीज एक्झाम फीज भरायची, परीक्षेची तारीख माझी कन्फर्म होते आणि मग मला एक युजर नेम पासवर्ड मिळतो ज्याच्या माध्यमातून मी ह्या वेबसाईटवर येऊन, तुम्ही वेबसाईट बघताना तुमच्या लक्षात आलं असेल इथे वरती उजव्या हाताला लॉग इनचं बटन दिलेलं आहे. इथे लॉग इन करून जसं आपण फेसबुक किंवा जीमेलला लॉग इन करतो तसं इथे लॉग इन करून आपण स्टडी मटेरियल ऍक्सेस करू शकतो, पीडीएफ बुकलेट्स डाउनलोड करून प्रिंट करू शकतो. हे आपलं कुठलंही ऍप नाहीये, ही कम्प्लीट वेबसाईट बेस्ड ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे अगदी साधा 4-5 हजार रुपयाचा अँड्रॉइड फोन किंवा आयफोन किंवा टॅब, डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा अगदी जुने जे आपले मोठे सीआरटी मॉनिटर्स होते त्या कम्प्युटर्सवर सुद्धा हे चालतं. आपल्याला करायचं काय, फक्त गुगलवर जायचं, वेबसाईट सर्च करायची, लॉग इन करायचं आणि कंटेंट बघायचा. तर अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. मी म्हटलं तसं लेव्हल 1 ला 175 रुपये फी आहे परीक्षेची, लेव्हल 2 ला 200 आहे, लेव्हल 3 ला 250 आहे आणि लेव्हल 4 ला 250 रुपये आहे. हेच ऍडल्ट्स करता पण ओपन आहे. त्याला लेव्हल 1 ला 300, लेव्हल 2 ला 400, लेव्हल 3 ला 500 आणि लेव्हल 4 ला 600 अशी एक्झाम फीज आहे.
सो अशा प्रकारचा उपक्रम आहे. आपलं अकॅडमिक इयर जून मध्ये चालू होतं. तर आपल्या एका अकॅडमिक इयर मध्ये 2 एक्झाम्स असतात. एक असते डिसेंबरची आणि एक असते मेची. सो ते शाळेवर आणि मुलांवर अवलंबून आहे की त्यांना डिसेंबरची एक्झाम ऑप्ट करायची का मेची. आम्ही शाळांना सांगतो शक्यतो डिसेंबरची करावी, कारण की मे मध्ये मुलंही सुट्टीवर असतात, टीचर कोऑर्डिनेटर्स पण सुट्टीवर असतात, त्यांचं आपापसात थोडं कोऑर्डिनेशन वीक असतं, त्याच्यामुळे थोडं मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. डिसेंबर मध्ये मुलं शाळेत असतात, शाळेत येत असतात, त्यामुळे डिसेंबर मध्ये हे घेणं जास्ती योग्य ठरू शकतं. प्रत्येक एक्झाम क्लिअर केल्यावर स्टुडंटला एक सर्टिफिकेट आणि मार्कशीट मिळतं, आणि जी मुलं डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल रँकला पहिल्या क्रमांकावर येतात त्यांना गोल्ड मेडल्स मिळतात, अशा प्रकारची. राईट. तर साधारण अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. आपण आतापर्यंत जे डिस्कस केलंय त्याच्यावर काही क्वेरीज असतील तर क्वेश्चन आन्सर्स घेऊ, म्हणजे अजून पुढे जाता येईल आपल्याला. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. स्टुडंट किती ग्रास्प करू शकतील हे? म्हणजे मला कळलं नाही प्रश्न. म्हणजे कसं ऑनलाईन आहे ना, त्याच्यामुळे जरा थोडासा डाऊट येतो ना स्टुडंट्सचा. बरं. तर स्टुडंट करू शकतात का, आणि त्यांना काही प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह कोण करणार? हा, तर त्याकरता आपण काय करतो ना, की प्रत्येक स्कूल मधनं आपल्याला कोऑर्डिनेटर्स एक्सपेक्टेड आहेत की जे मुलांची हे कोऑर्डिनेट करतील. बेसिकली मी मगाशी म्हटलं तसं 130 पेक्षा जास्ती शाळा आहेत 9 राज्यांमधनं जे ऑलरेडी हे इम्प्लिमेंट करतायत. आमच्याकडे सीबीएसई बोर्डापासनं, इंटरनॅशनल बोर्डपासनं, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, सेमी इंग्लिश, महानगरपालिकेच्या शाळा, झेडपीच्या शाळा, अशा मिक्स शाळांचा क्राऊड आहे, आणि सगळे अत्यंत उत्तम पद्धतीने हे राबवत आहेत. म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर मी काही महानगरपालिकेच्या किंवा ह्या शाळांचे नंबर्स पण देऊ शकतो, जिथनं तुम्ही फीडबॅक सुद्धा घेऊ शकता की मुलं कितपत स्वतःहून करू शकतात. राईट. अजून काही कोणाच्या शंका असतील तर प्लीज विचारा थोडं. म्हणजे कितीही आपल्याला क्षुल्लक शंका जरी वाटत असेल तरी प्लीज विचारा. हॅलो. हा बोला सर. हा, ह्या लेवल साठी फी आहे का? सर एक्झाम फीज आहे. हा, म्हणजे फक्त एक्झाम फीज आहे. बरोबर. ओके ओके. सर आपला उपक्रम अतिशय उत्तम आहे, कारण का लर्निंग या ठिकाणी मोफत आहे. फक्त त्याला परीक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवायचं आहे, त्यानेच फक्त पे करायचं. बरोबर. हॅलो, नमस्कार सर. ऍक्च्युली हा कोर्स जर समजा गेला कधीही करू शकतो, म्हणजे पूर्ण झाल्यावरती एक्झाम असणार, ती एक्झाम दिल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळणार, राईट? बरोबर. त्याचा टाइम लिमिट काय असेल का त्यांना? नाही, मी म्हटलं तसं नाही, तसं काही नाही मॅडम. काय होतं, जेव्हा ते रजिस्टर करणार आहेत ना डे 1 ला, त्याच वेळेला त्यांना परीक्षेची तारीख निवडायला लागते. सो आता मी समजा आज 22 ऑगस्टला रजिस्टर करतोय, तर मला रजिस्टर करतानाच ठरवायचं की मला डिसेंबरची परीक्षा द्यायची का मला मेची परीक्षा द्यायची. एकदा तारीख ठरली की ती बदलता येत नाही. आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे ते मेलनेच होत राहणार ना? ज्याप्रमाणे ते रजिस्टर करणार त्याप्रमाणे त्यांना मेलवरच त्यांना मेसेज वगैरे येणार की परीक्षा? मॅडम व्हॉट्सअपवर मेसेजवर, ईमेलवर संपर्क राहतोच, पण स्कूल कोऑर्डिनेटर थ्रू आम्ही जास्तीत जास्त संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते कलेक्टिव्हली एकत्रित ते ड्राईव्ह होऊ शकतं. आमच्याकडे बऱ्याच शाळा अशा आहेत की जिथे इंग्लिश, हिंदी, मराठी शिकवणाऱ्या टीचर्सनी सुद्धा या प्रोजेक्टसाठी रजिस्ट्रेशन केलंय, की ते स्वतःही करतात आणि मग ते मुलांचं हँड होल्डिंगही करतात. सर एक बेसिक क्वेश्चन, समजा जर असं झालं की माझ्या इथून एक 15 विद्यार्थी इच्छुक आहेत आणि त्यातले 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 5 विद्यार्थी परीक्षा द्यायलाच इच्छुक नाहीयेत, तर त्यांना मटेरियल ऍक्सेस होतं किंवा नाही होत? नाही होत सर, कारण की मी म्हटलं तसं आधी त्यांना एक्झामची डेट लॉक करायला लागते, ज्याच्यासाठी त्यांना एक्झाम फीस भरायला लागते,
आणि जे एक्झामसाठी रजिस्टर करतील त्यांनाच स्टडी मटेरियल मिळतं. नाहीतर अदरवाईज काय होऊ शकतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट सर, युट्यूबवर फ्री कंटेंट तर इतका अवेलेबल आहे ना, ज्याला शिकायचा तो तसंही जाऊन तिथे शिकू शकतो. येस येस. नाही, साधारण एवढी माहिती होती. अजून काही लोक विचारतायत डाऊट, सो हा सर, बोला सर. हे सर्टिफिकेट जे मिळेल ना मुलांना, बरोबर. तर ते म्हणजे इंडिया ओनली व्हॅलिड आहे की काय, म्हणजे कसं? येस. म्हणजे आता जर समजा मला जर जर्मन द्यायची असेल तर मला A1चं गटे मॅक्स मुल्लरचं एक्झाम देऊन मला ते माझं अराउंड द ग्लोब इट इज व्हॅलिडेटेड ना, तर अशा पद्धतीनं. राईट सर. आता बेसिकली काय आहे, ह्याच्यात दोन सिंपल फरक सांगतो की मॅक्स म्युलरचं जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला जागतिक स्तरावर कामी येतं. बरोबर. तुम्हाला जर A1 एक्झाम करायची असेल तर त्याची साधारण 12-15 हजार रुपये फीस असते. हो बरोबर. राईट. सो बेसिकली त्याला हा पर्याय नाहीच आहे. हा जो आपला उपक्रम आहे हा ह्याच्याकरता आहे की आज तुमच्यासारख्या खूप कमी शाळा आहेत जिथे फॉरेन लँग्वेज टीचर्स आहेत. तुम्ही जर एकंदर संख्या पाहिली, महाराष्ट्रात 1,08,000 शाळा आहेत, त्याच्यात अगदी 10-15 हजार शाळांमध्ये पण फॉरेन लँग्वेज टीचर्स नसतील, इतकी गॅप आहे. सो आपण जसं हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी हे मुलांना कंपल्सरी शिकवतोय, तसं शालेय स्तरावर एक फॉरेन लँग्वेज इंट्रोड्यूस होणं ही काळाची गरज आहे. ओके. आत्ताच्या परिस्थितीला जेव्हा मुलं ओपन कॉलेजेसला जातात 12वी नंतर, तेव्हा बऱ्याच वेळा इकडून तिकडून मित्रमैत्रिणी किंवा कुठं तरी कानावर पडतं की परदेशी भाषा असतात, त्या शिकल्या तर फायदा होऊ शकतो वगैरे वगैरे वगैरे. पण इट इज टू लेट फॉर देम. आमचा असा प्रयत्न आहे की जर 8वी-9वीच्या आत जर मुलांना ह्या गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या तर निदान 12वी पर्यंत मला दिशा ठरवण्याच्या दृष्टीने मला या गोष्टीचा खूप उपयोग होऊ शकतो. ह्या सर्टिफिकेटवर कोणालाही नोकरी मिळणार नाहीये, पण मुलं भाषा नक्की शिकणार आहेत. म्हणजे एक सिंपल गोष्ट सांगतो, आपल्याकडे सायन्स ऑलिम्पियाड होतात, मॅथ्स ऑलिम्पियाड होतात, हिंदीची राष्ट्रभाषा परीक्षा होते. त्या परीक्षा, सगळ्या परीक्षांमध्ये एखादा विद्यार्थी भारतात किंवा इंटरनॅशनल लेवलला पहिला जरी आला तरी त्या सर्टिफिकेटचा जॉबशी काहीच तसा संबंध नसतो. ते त्या वेळेला तुमचं नॉलेज टेस्ट करण्याकरता आणि मोटिवेशन करता आहे. बरोबर आहे. पण मी त्याचा बेनिफिट असा सांगेन की खूप कमी पालक किंवा खूप कमी मुलं अशी असतील की जे मॅक्स म्युलर किंवा आलियन्स सारख्या संस्थांच्या फीज बेअर करू शकतात. किंवा मुळात विषय असा आहे की ऐकायला खूप छान वाटतं की मी एखादी फॉरेन लँग्वेज शिकतोय वगैरे वगैरे, पण जेव्हा ऍक्च्युअल त्याचं ग्रॅमर आणि ह्या काही काही गोष्टी असतात तर मुलं ड्रॉपआउट पण होतात. म्हणजे मी ह्याचं उदाहरण मी गिटार शिकण्याशी कम्पेअर करीन की ना, गिटार हे खूप स्टायलिश वाद्य आहे. तर सगळ्याच मुलांना वाटत असतं की मला गिटार शिकता यावं, कॉलेज गॅदरिंग मध्ये थोडंसं शायनिंग करता येते वगैरे वगैरे. पण ऍक्च्युअल जेव्हा गिटारचे धडे सुरू होतात आणि बोट जेव्हा कापायला लागतात त्या तारेमुळे, तेव्हा जवळजवळ 70-80% मुलं ड्रॉपआउट होतात. ती तार लागते हाताला म्हणून, आणि मग ते नुसतेच फोटो बिटो काढले जातात गिटार बरोबर. त्याचप्रमाणे फॉरेन लँग्वेज शिकणं हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटू शकतो, पण त्याच्यात इंटरेस्ट किती मुलांचा डेव्हलप होईल हे आपण इम्प्लिमेंट केल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. आणि ज्या मुलांचा इंटरेस्ट डेव्हलप होतोय त्यांनी 4ही लेवल जरी दिल्या तरी 850 रुपयाच्या वर काही त्यांचा खर्च होत नाही. आणि मग जर त्यांना कॉन्फिडन्स आला की हा, हे मी करिअरचं ऑप्शन म्हणून एक पॅरलल निवडू शकतो, मग त्यांनी नक्कीच मॅक्स म्युलर आणि आलियन्स सारख्या संस्थेत जाऊन प्रोफेशनल कोर्सेस आवर्जून करावेत. अगदी बरोबर. पण जर मला एक त्याच्यामध्ये थोडस म्हणजे माझा जापनीजचा अनुभव सांगतो मी तुम्हाला की जेव्हा आम्ही JLPTची तयारी करतो फॉर एक्झाम्पल, तर साधारणतः ते करत असताना काय होतं ना, की म्हणजे आमच्या बॅच मधल्या मुलांचं सांगतो की त्यांचं असं म्हणणं असतं की शाळेमध्ये एखादी भाषा कुठली आपण जी घेतो ती मे बी ती मातृभाषा असेल तर ती चांगली शिकवली जात नाही. म्हणजे आमच्या बॅचमध्ये असे 2-3 जण होते की जे अगदी तुम्ही म्हणता असं एलाइट मधनं होते आणि मुंबईतल्या हाय प्रोफाईल कॉन्व्हेंट स्कूल मधले होते, पण त्यांना मराठी पण धड झालं नाही
आणि त्यांचं इंग्रजी पण धड व्यवस्थित झालं नाही त्या स्कूल्समध्ये. हम्म. आणि मग ते इतकं आणि हिंदी तर त्याच्याहून झालं नाही. आणि ते इतकं जमलिंग झालं फॉरेन लँग्वेज शिकताना, कारण जॅपनीजच्या बाबतीत विचार केला तर इट इज ऍब्सोल्युटली 100% पॅरल टू मराठी, म्हणजे ग्रामरच्या बाबतीमध्ये वगैरे 100%. तर आपण हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं, की शाळांच्या मध्ये आपली फर्स्ट लँग्वेज जी आहे ती खूप चांगली आपल्याला शिकायला मिळायला पाहिजे. त्यातले सगळे डाऊट्स त्या लेवलला त्या वर्गामध्ये तिथे क्लिअर झाले पाहिजेत. आणि मग आपण त्या दुसऱ्या भाषा आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. म्हणजे हा माझा जॅपनीजशी डील करतानाचा अनुभव आहे. सुदैवाने मला ते सगळं सोपं जातं याचं कारण का माझं शिक्षण मातृभाषेतलं आहे, त्याच्यामुळे त्याचं ग्रामरच 100% सेम असल्यामुळे मला जॅपनीजचं ग्रामर वगैरे सगळं सेम वाटतं. अगदी चाचीचे पासून सगळं, अगदी शेवटला देश आम्ही वापरतो आहे या अर्थाचं सगळं तिथं सगळं जे होतं ते सगळं 100% सेम होतं मराठीसारखं. पण असं साधारणतः याच्यामध्ये होत नाही असं मला म्हणजे आपली जी भाषेची जी बैठक आहे ही लहानपणी जर पक्की झाली तर मला असं वाटतं की आपली फॉरेन लँग्वेजची जी भाषेची बैठक आहे ही खूप चांगली डेव्हलप होईल. अन्यथा आपली जर पहिल्याच भाषेची बैठक जर चांगली नाही झाली तर मग फॉरेन लँग्वेज डील करताना म्हणजे जसं जर्मन असेल, स्पॅनिश असेल, मला वाटतं यांचं ग्रामर सुद्धा साधारणतः इंग्रजीशी सेम असेल. मला माहिती नाही जर्मनच्या बाबतीमध्ये काय आहे वगैरे, पण मग मी इंग्रजी जर शिकत असेल तर माझं इंग्रजी ग्रामर तेवढं चांगलं पाहिजे ज्याच्याशी मला डील करता येईल. मी जसं जापनीज शिकायचं म्हणत असेल तर मला माझ्या भाषेची चांगली जुळली पाहिजे. तर नाहीतर अदरवाईज काय होतं माहिती, एक जस्ट कन्फ्युज आफ्टर ऑल. म्हणजे मग एक कुठलीच भाषा होत नाही, मग वर्गात सुद्धा जॅपनीज डील करताना मग काही कळत नाही आणि मुलांनाही काही कळत नाही याच्यावर की आपण काय करतोय आणि काही नाही. म्हणजे हेही तितकंच महत्वाचं आहे जेव्हा आपण फॉरेन लँग्वेजचा विचार करतो, कारण शेवटी ते शेजार आहे, तो शेजार धर्म आहे. माझ्या घरातनं मी सुरुवात केली पाहिजे प्रत्येक वेळेला असं. बरोबर. राईट. हा, मी त्याच्यासाठीचा एफर्ट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. राईट सर. पण कसं आहे की आपल्याला माहितीये की सगळ्या शाळांमध्ये इंग्लिश, मराठी आणि हिंदीचे टीचर्स ऑलरेडी असतात, त्यामुळे त्याच्यात आम्ही आता काहीच करू शकत नाही. सो आम्ही असं अज्युम करतो की त्या शाळा ग्राउंड लेवलला तो एफर्ट घेतच असतील. आणि मग इथनं पुढे काय तर आता फॉरेन लँग्वेजची गॅप आहे, त्यामुळे आम्ही फॉरेन लँग्वेजवर फोकस करतोय. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. येस. आणि हा, अजून एक माझा याच्या संबंधित एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे आपण जी तुम्ही म्हणलात तसं की एक्झाम्स म्हणजे एक्झाम फी मुलांनी भरायची आणि मुलांनी ते कंटिन्यू करायचं, तर त्याची सेंटर्स कुठे असणार, की मुलांनी त्या शाळेमध्येच लॅबमध्ये बसून ते करायचं, ऑर इट इज अ प्रॉक्टर्ड एक्झाम, म्हणजे त्याची मेथड काय असणार? सर बेसिकली ही ऑनलाईन एक्झाम आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे. आपल्या सगळ्या एक्झाम संडेजना होतात. आमचा एक थंब रूल आहे, डिसेंबरचा पहिला संडे आणि मेचा पहिला संडे हे फक्त जर्मनच्या एक्झाम्स होतात. डिसेंबरचा दुसरा आणि मेचा दुसरा संडे ह्या स्पॅनिशच्या एक्झाम्स होतात. आणि डिसेंबरचा तिसरा आणि मेचा तिसरा संडे ह्या फ्रेंचच्या एक्झाम्स होतात. मी मगाशी म्हटलं तसं ही वेबसाईट बेस्ड ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे कुठलाही साधा अँड्रॉइड फोन, मग तो साधा अँड्रॉइड असू देत किंवा आयफोन असू देत, टॅब असू देत, लॅपटॉप असू देत, डेस्कटॉप असू देत, जुने CRT मॉनिटर्स असू देत, कुठलंही डिव्हाइस असू देत, गुगलवर जाऊन वेबसाईटवर जाऊन फक्त लॉग इन करायचंय आणि ती परीक्षा द्यायची. ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. एक प्रश्न असतो, उदाहरणार्थ व्हॉट इज ट्यूजडे कॉल्ड इन जर्मन. तोच प्रश्न हिंदीमध्ये पण असतो की मंगल को जर्मन में क्या कहते हैं. त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते जर्मन मध्ये असतात. मी परत रिपीट करी, आमचं असं बिलकुल म्हणणं नाही की ह्या 4 लेवल दिल्याने मुलं अत्यंत एक्सपर्ट होणार आहेत आणि डायरेक्ट फॉरेन लँग्वेजचे जॉब्सच करणार आहेत. बिलकुल नाही. दिस इज जस्ट इंट्रोडक्शन टू जर्मन किंवा स्पॅनिश किंवा फ्रेंच लँग्वेज, जे आजच्या तारखेला मास स्केलला अवेलेबल नाहीये. आपण जर प्रत्येक शाळा बघितली तर अगदी फ्री शाळा पण असतात आणि लाख 2-2 लाख रुपये वर्षाची फी घेऊन पण शाळा आहेत. सो उदाहरणार्थ असं धरूयात की एक 25,000 रुपये वर्षाची फी घेणारी शाळा आहे. मी जर माझ्या मुलाला 1ली ते 10वी 2.5 लाख रुपये भरलेत, 25,000, तरी ती शाळा काय मला अश्युअर करू शकत नाही की माझ्या मुलाला नक्कीच नोकरी मिळेल. माझ्या मुलाला ते प्रूव्हच करायला लागेल. त्याचप्रमाणे आम्ही कंटेंट फ्री देतोय. आम्हाला ही गॅप लक्षात आली की फॉरेन लँग्वेजेस ची गरज आहे पण शिक्षक अवेलेबल नाहीयेत. आता उदाहरणार्थ की सर तुम्ही जसं आता ह्या शाळेशी असोसिएटेड आहात,
नॉर्मली जी मंडळी डीएड बीएड एमएड करतात त्यांचा एक ट्रॅक असतो की मला स्कूल टीचिंग मध्ये किंवा कॉलेज टीचिंग मध्ये मला सेटल व्हायचंय. अनफॉर्च्युनेटली जी लोक फॉरेन लँग्वेजेस शिकतात ती ह्या हेतूनी कधीच करत नाहीत. अत्यंत बोटावर मोजण्या इतकी लोक असू शकतील की जे इंटेन्शनली स्कूल टीचर व्हायचं म्हणून फॉरेन लँग्वेजेस शिकतात. अदरवाईज फॉरेन लँग्वेज शिकणाऱ्यांचं काय असतं की कुठेतरी मला विसासाठी अप्लाय करायचंय, कुठेतरी मला ट्रान्सलेशनचे जॉब बघायचे आणि मग मधल्या काळात कुठल्या तरी शाळेत 2 दिवस शिकवलं किंवा थोड्या घरच्या ट्युशन्स घेतली. सो ह्या गोष्टीचा टप्पा म्हणून बरेच ठिकाणी वापर केला जातो की फॉरेन लँग्वेज टीचर इन स्कूल हे परमनंट करिअर म्हणून फार लोक बघत नाहीयेत आणि इथनं पुढे अजून बरीच वर्ष बघतील असं पण काही वाटत नाहीये. त्यामुळं ती गॅप भरून निघावी. म्हणजे अगदी बेसिक म्हणायचं तर मुलं एकमेकांना जर त्या फॉरेन लँग्वेज मधल्या कुठल्या तरी शब्दांवरनं चिडवायला जरी लागले तरी तिथपासून त्यांना तो इंटरेस्ट डेव्हलप व्हायला सुरू होऊ शकतो. आमचा प्रयत्न आहे की आपण एक इकोसिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा स्टुडंट शिकतोय त्याच वेळेला स्टुडंट सोबत जर त्याचे भावंड शिकत असतील, त्याचे पालक शिकत असतील, त्याचे टीचर शिकत असतील तर देर इज अ पॉसिबिलिटी की ते आपापसात कुठेतरी कधीतरी काहीतरी त्या भाषेत बोलतील. नाहीतर मी मगाशी गिटारचं उदाहरण दिलं तसं की समजा मी 10 वर्षापूर्वी गिटार शिकलं होतं आणि मी गेल्या 2 वर्षात गिटारला हातच लावला नाही, ऑब्विसली मला गिटार वाजवता येणारच नाहीये आज. पण मी जर ती सातत्याने कुठेतरी प्रॅक्टिस ठेवली, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय की माझ्या माहितीत असे खूप गांधर्व महाविद्यालय आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांचे विशारद आणि अलंकार लोक आहेत, पण त्यांना स्टेजवर ऍक्च्युली गायला सांगितलं की त्यांना नाही जमत गायला. सो नुसती डिग्री असून पण उपयोग नाहीये आणि नुसतं बोलता येत असून पण उपयोग नाहीये, कुठेतरी कागद पण तो महत्वाचा राहतो. असं हे कॉम्बिनेशन आहे थोडस. हा, पण माझी जी शंका होती ना ती कोर मध्ये अशी होती की आपण जर समजा आता मोबाईलवरनं लॉग इन जर करणार, आपण कुठली वेगळी, जसं आम्ही स्वयंचे कोर्सेस करतो युनिव्हर्सिटीचे, तर स्वयंच्या कोर्सला कसं असतं की तुम्ही कोर्स घरातून करा, तुमच्या मोबाईलवरनं करा, पण जी एक्झाम होते ती आता मी समजा एक्झाम फॉर्म भरताना मला सेंटर विचारलं जातं किंवा माझा डिस्ट्रिक्ट विचारला जातो, तिथलं मी समजा रत्नागिरी सिलेक्ट केलं, सेकंड प्रेफरन्स कोल्हापूर दिला, थर्ड प्रेफरन्स गोवा दिला, तर मला रत्नागिरीला एखादं कॉलेज येतं, आमचं इथलं आंबवचं कॉलेज येतं किंवा घरडा इन्स्टिट्यूट येते किंवा फिनोलेक्स येतं, तर तिथे आम्ही जाऊन त्यांच्या सुपरवायझरच्या अंडर किंवा त्यांच्या प्रॉक्टर एक्झाम आम्ही देऊ शकतो की जिथे ऑथेंटिसिटी व्हॅलिड आहे. तसं आपण प्रॉक्टर्ड म्हणून मग काही करतो का? मग त्याच्या नाही सर, प्रॅक्टिकली स्पीकिंग पुणे विद्यापीठ हे इज रन बाय गव्हर्नमेंट आणि त्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आणि त्यांचं नेटवर्क आणि इट इज ह्यूज. तुम्ही जो स्वयं प्लॅटफॉर्म म्हणताय तो नॅशनल लेवलला गव्हर्नमेंटच्या अंडर रन होणारा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळं त्याच्याशी ह्या गोष्टीचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. दिस इज अ जनरल ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम. इट इज अप टू द स्कूल. जर शाळेला असं वाटत असेल की त्या परीक्षेच्या दिवशी सगळ्या मुलांना शाळेत बोलवावं आणि तिथनच त्यांनी परीक्षा द्यावी, तर आम्ही ही गोष्ट शाळेवर सोडतो. अदरवाईज आम्ही हे ऍझ्युम करतो की जी मुलं ऍडमिशन घेत आहेत त्यांना सिन्सिअरली परीक्षा द्यायची आहे. तसं आम्ही फॉर्म मध्ये पण क्लिअर कट नोट भरलेली आहे तिथे, की नोट म्हटलेलं आहे तिथे की योग्य माहिती देणं, योग्य पद्धतीने परीक्षा देणं ही कम्प्लिटली त्या स्टुडंटची आणि त्यांच्या पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याला क्रॉस चेक, म्हणजे एखाद्या तिसरीतल्या विद्यार्थ्यांनी 6वीचा विद्यार्थी म्हणून जर रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही ऍब्सोल्युटली ते चेक करायला जात नाही की त्याची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का चूक आहे, कारण की ती त्यांची जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा सर्टिफिकेट देऊ त्याच्यावर आम्ही 6वीत छापून देऊ. त्यांनी जर आम्हाला लिहिलं की नाही तो तिसरीत आहे तर मग तो फ्रॉड तुम्ही केलेला आहे अँड देन यू आर रिस्पॉन्सिबल फॉर. पण एक्झाम समजा एखादा देईल, समजा असं मगाशी तुम्ही म्हटलं की ट्युजडेला जर्मनमध्ये काय म्हणतात फॉर एक्झाम्पल, तर तो मोबाईलची टॅप मिनिमाइज करून दुसरी टॅप ओपन करून तो सहज हे करू शकतो ना. सर मी तेच म्हणतोय की इट इज देअर पेरेंट्स अँड स्टुडंट्स आणि टीचर्स लुकआउट. मुळात काय आहे ना, अगेन आय विल कम टू द बेसिक डिस्कशन की फॉरेन लँग्वेज एज्युकेशन इज नॉट अवेलेबल. दॅट इज फर्स्ट इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, आतापर्यंत आम्ही जेवढ्या एक्झाम सायकल्स घेतल्या आहेत आम्ही बघितलेत की मुलं अत्यंत सिन्सिअरली या परीक्षा देत आहेत. म्हणजे काही काही पालक आम्हाला नंतर
एखाद 2 मार्क त्यांना इकडे तिकडे कमी वाटले तर ते आम्हाला विचारतात पण, की आम्ही मागे बसून बघत होतो की मुलं काय करतायत आणि मग यांना 2 मार्क कमी पडले, मग कसे काय पडले असतील वगैरे वगैरे. सो हा थोडासा आम्ही पालक, स्टुडंट आणि टीचर्स यांच्यावर सोडलेला विषय. आवर इंटेन्शन इज टू पेनिट्रेट ॲट ग्राउंड लेवल आणि सी टू इट दॅट स्टुडंट गेट फॉरेन लँग्वेज पण एज्युकेशन. हा प्रयत्न खूप छान आहे, म्हणजे आय लाईक इट ओव्हरऑल. थँक्यू की हा वेगळा एक प्लॅटफॉर्म मुलांना मिळतोय, स्वतः म्हणजे ऍक्सेसिबल प्लॅटफॉर्म मिळतोय, तर याच्यामधनं मुलांना नक्कीच क्युरिओसिटीमुळे ते काहीतरी शिकू शकतात. हा मुद्दा आहे. सो थँक्स टू यू फॉर दिस. येस, काही ठिकाणी अशी शंका असू शकते की मुलांकडे मोबाईल नसतात, मग मुलं व्हिडिओज कसे बघणार वगैरे वगैरे. सो टू मेक इट व्हेरी सिम्पल, जेव्हा केव्हा डिव्हाइसेस असतील, जेव्हा केव्हा म्हणजे पालक संध्याकाळी घरी आल्यावर मिळत असेल मोबाईल किंवा विकेंडला मिळत असेल, जेव्हा केव्हा व्हिडिओज बघायला मिळत असतील तेव्हा त्यांनी डिव्हाइसेसवर लॉग इन करून व्हिडिओ बघावे. जेव्हा व्हिडिओज नाहीयेत तेव्हा पीडीएफ बुकलेट्स डाउनलोड करावी. जशी मुलं पुस्तकं किंवा नोट्स मधनं अभ्यास करतात तसंच मुलं ह्या पीडीएफ बुकलेट्स मधनं अभ्यास करू शकतात. आणि जर आपल्या कोऑर्डिनेटर्सनी जर हे छान ड्राईव्ह केलं तर खूप चांगल्या पद्धतीने हे पेनिट्रेट होतं. म्हणजे आमच्याकडे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अनुभव आहे की इतक्या उत्तम पद्धतीने काही काही ठिकाणी टीचर्स हे ड्राईव्ह करतात, टीचर्स स्वतःही शिकतात. ग्रेट. येस. हा मॅडम, सर काहीतरी बोलतायत, एकच सेकंड. स्कूलमध्ये कोऑर्डिनेटरची नेमणूक कशी केली जावी? मॅडम, हा विषय थोडासा स्कूलकडे असतो, कारण की स्कूलकडे किती टीचर्स अवेलेबल आहेत आणि कोणाला किती वर्कलोड आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी थोडासा हा स्कूलनी घेण्याचा निर्णय असतो. आम्ही म्हणतो की जे शक्यतो लँग्वेज शिकवणारे आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यांच्यापैकी कोणी असतील तर ते जरा इंटरेस्ट घेऊन करू शकतात. नुसतंच कोणीतरी म्हणजे एक हेड नेमायचं म्हणून नुसतंच नेमलं तर मग ते तितक्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह होत नाही. पण मग त्यांना काय सूचना द्याव्या लागतील आम्हाला? मॅडम, माझं असं म्हणणं आहे की आपण शाळांकरता पण आज जसं सेशन केलंय ना तसं आपण ऑनलाईन सेशन करून त्यांना पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळे आमचा कम्प्लीट तुम्हाला सपोर्ट राहील त्या बाबतीत. सर, तुम्ही काहीतरी विचारत होतात. हा हा सो येस, सो मी म्हटलं तसं त्याला स्ट्रक्चर आहे. प्रत्येक लेवलला 8 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक चॅप्टर अंडर 3 ते 4 लेसन्स आहेत. सो आपण एक 3 लेसन्स असं जर ऍव्हरेज धरला प्रत्येक चॅप्टरला तर 8 त्रिक 24. प्रत्येक लेवलला 24 ते 28च्या दरम्यान लेसन्स आहेत. सो 24 ते 28च्या दरम्यान व्हिडिओज आहेत. मुलांनी दिवसाला एक लेसन असं जरी स्टडी केला तरी महिन्याभरात दे कॅन गो थ्रू द सिलेबस वन टाइम आणि त्याच्या पुढचा जो काही ऍडिशनल 1 महिना 2 महिना जे काही वेळ असेल ते त्याचं रिव्हिजन साठी नक्कीच बेनिफिट करून घेऊ शकतात. हो 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 बरोबर, अगदीच ठरू शकतं सर. सर, बऱ्याच अशा शाळा आहेत की ज्यांनी आठवड्यातनं एक दिवस शनिवार किंवा असं ह्याच्याकरता एक अर्ध्या तासाचं क्लास हे केलेलं आहे. बरोबर बरोबर. काही शाळा अशा आहेत की ज्यांनी सरसकट एक भाषा निवडली. काही शाळेनी मुलांना ठरवायला दिलंय की कोणाला जर्मन घ्यायची, कोणाला स्पॅनिश घ्यायची, कोणाला फ्रेंच घ्यायची. अजून कुणाच्या शंका आहेत का काही? मला फक्त एक स्टुडंट अकाउंट लॉग इन करून दाखवायचंय, तर काही शंका असतील तर त्या घेऊ आणि मग स्टुडंट अकाउंट मी एकदा लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. मी दाखवू का स्टुडंट अकाउंट मग? ओके, आता स्क्रीनवर तुम्ही वेबसाईट, हो तुम्ही स्क्रीनवर वेबसाईट बघताय आता. सो त्याच्यात उजव्या हाताला वरती लॉग इन असं बटन दिसतंय,
तर मी त्याच्यावर आता क्लिक करतो. सो हे अशा प्रकारचं लॉग इन, थोडक्यात जीमेल किंवा फेसबुकला लॉग इन असतं तसंच लॉग इन. प्रत्येक स्टुडंट जेव्हा रजिस्टर करतो आपल्या बरोबर, त्या प्रत्येक स्टुडंटला एक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो, ज्याला PRN आपण म्हणतो. तो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर हेच त्या विद्यार्थ्याचा लॉग इनचा युजर नेम असतो आणि आम्ही एक पासवर्ड देतो, जो कालांतराने विद्यार्थी तो पासवर्ड बदलू शकतो. सो आता फॉर एक्झाम्पल आपण हा एक स्टुडंट घेऊ रॅन्डमली. मला साधारण मुलांचे पासवर्ड माहिती आहेत, हे मी ऍट ऍक्च्युअल तुम्हाला वेबसाईट वरनं खरं अकाउंट लॉग इन करून दाखवतोय. सो तृषिता शरद गागरे हे स्टुडंटचं नाव आहे. वरती तुम्ही PRN बघताय, PRN 100459 हे त्या स्टुडंटचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आहे. आणि इथे जी खाली सगळी माहिती बघताय तुम्ही, ही ऑर्गनायझेशन नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि इयत्ता आहे खाली. जर तुम्ही बघितलं तर क्लास दिसतो खाली. सो ही बेसिक माहिती आहे. ह्याला डॅशबोर्ड म्हणतात, जे डाव्या हाताला वरती इथे दिसतंय डॅशबोर्ड. डॅशबोर्डच्या खाली कोर्स कंटेंट आहे. सो मी आता कोर्स कंटेंट वर क्लिक केलं. ह्या स्टुडंटनी जर्मन लेवल 1 घेतलं होतं. मी आता लेवल 1 वर क्लिक करतो, तर त्याचा हा अभ्यासक्रम इथे दिसतो. इथे उजव्या हाताला स्क्रोल पट्टी दिलेली आहे, याने आपण ते वर खाली स्क्रोल करू शकतो. सो जर्मनचा चॅप्टर 1चा लेसन 1 आहे, ग्रीटिंग्स इन जर्मन. हा जर मला इंग्लिश मध्ये बघायचा असेल तर इथे इंग्लिश व्हिडिओ असं ऑप्शन दिलंय, जसं वेबसाईटवर होतं. सो मी इंग्लिश व्हिडिओवर क्लिक केला की तो व्हिडिओ समोरच प्ले होतो. हे जसं तुम्हाला मी आता लॅपटॉपवर दाखवतोय, हे मोबाईलवर पण असंच्या असंच दिसतं. सो हा व्हिडिओ इथे प्ले होतो. मला जर नेक्स्ट लेसन बघायचं असेल तर इथे खाली आपण नेक्स्ट लेसन असं एक बटन दिलेलं आहे. सो त्या नेक्स्ट लेसनवर क्लिक केलं तर पुढचा लेसन चालू होतो. मग प्रिव्हियस लेसनचं पण ऑप्शन आलंय. आणि इफ आय से गो बॅक टू द कोर्स, तर तो कोर्सला जातो. आता सेम टॉपिकचा मला हिंदी व्हिडिओ बघायचा असेल तर हा हिंदी व्हिडिओ आहे. मी इथे हिंदी व्हिडिओवर क्लिक केला की तो व्हिडिओ समोरच प्ले होतो. खाली नेक्स्ट लेसनचं ऑप्शन आहे. सो आय कॅन गो टू नेक्स्ट लेसन, आय कॅन कम बॅक टू प्रिव्हियस लेसन, आणि मी बॅक टू कोर्स आलो तर परत इथेच येतो. आता हा जो इंग्लिश व्हिडिओ आहे त्याच्या डोक्यावर इंग्लिश बुकलेट दिलेलं आहे, हिंदी व्हिडिओच्या डोक्यावर हिंदी बुकलेट दिलंय, आणि त्याच्या शेजारी मराठी बुकलेट दिलंय. ते मी एक तुम्हाला ओपन करून दाखवतो. सो हे बुकलेट डाउनलोड पण करता येतं आणि प्रिंटही करता येतं. सो इथे उजव्या हाताला डाउनलोड आणि प्रिंट असे दोन्ही ऑप्शन्स वरती दिलेले आहेत उजव्या हाताला. आणि हे मराठी PDF बुकलेट. सो हे तुम्ही ऍक्च्युअल वाचू शकता. याच्यातले उच्चार, जोडाक्षर हे मुलांना समजावी म्हणून हे मराठीत दिलंय. सॉरी. आणि हा जसा लेसन संपतो तसं प्रत्येक लेसनच्या शेवटी काही वर्कशीट दिलेले आहेत. ह्याच आधारावर आपण एक्झाम्स कंडक्ट करतो. सो असं हे बुकलेट आहे. आता मी आय एम गोइंग बॅक टू द लॉग इन. सो इथे असा हा कंटेंट बघता येतो. मी परत डॅशबोर्डवर क्लिक केलं, त्याच्या खाली आपण आता कोर्स कंटेंट पाहिला. त्याच्या खाली तुम्ही बघाल एक्झाम लॉग इन. सो जेव्हा मुलांची एक्झाम असते तेव्हा त्यांना एक्झाम लॉग इन इथनच करायचं असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल या अकाउंट मध्ये येऊन इथनं एक्झाम त्यांना स्टार्ट करायला लागते. त्याच्या खाली आहे व्ह्यू रिझल्ट. परीक्षा झाल्यावर हे तुम्ही बघाल तर यू हॅव क्लिअर्ड द एक्झाम. या स्टुडंटनी ती परीक्षा क्लिअर केली. त्या स्टुडंटचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही इथे सॉफ्ट कॉपी मध्ये ओपन आहे. हे स्टुडंटचं इंडिव्हिज्युअल अकाउंट आहे. सो मी मार्कशीट वर क्लिक केलं तर अशा प्रकारे मार्कशीट स्टुडंटना दिली जाते. आणि ह्याच्यात तुम्ही बघाल तर डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल रँकिंग सुद्धा त्यांचं दिलं जातं. याची ते प्रिंटआउट काढून आपल्या रेकॉर्डला ठेवू शकतात. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट पण मुलांना डाउनलोड करता येतं. या सर्टिफिकेटवर नॅशनल रँक 1 लिहिलंय, कारण की ही विद्यार्थिनी नॅशनल रँक 1 ला आलेली आहे. आणि खाली त्या स्टुडंटचा आपण PRN पण देतो सर्टिफिकेटवर. त्याची व्हॅलिडिटी किंवा त्याची ऑथेंटिसिटी चेक होऊ शकते कुठल्याही पॉइंटला इफ समवन वॉन्ट्स. हे पण प्रिंट आउट करून डाउनलोड करून प्रिंट आउट करता येतं. आणि मग पुढच्या एक्झामला रिझल्ट करताना इथे खाली रजिस्टर फॉर एक्झाम्स असं ऑप्शन दिलेलं आहे, किंवा इथे नेक्स्ट लेवल अँड अदर अवेलेबल लँग्वेजेस असं ऑप्शन दिलंय. यापैकी कुठेही क्लिक केलं तर पुढच्या अवेलेबल एक्झाम्स आहेत. डाव्या हाताला दिलेल्या चेकबॉक्स मध्ये कुठली एक्झाम हवी आहे ती टिक करायची. खाली पे फॉर एक्झाम्सला क्लिक करायचं
आणि ती एक्झाम फीज पे केली की कोर्स कंटेंट मध्ये तो कोर्स मटेरियल ऍड होतं. सो आता असं हे स्टुडंट पोर्टल आहे. अशाच प्रकारे एक शाळेचं पण लॉग इन असतं, ज्याच्यात शाळेला सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा मिळतो आणि सगळी इन्फॉर्मेशन मिळते. शाळेला स्टुडंट्सची मार्कशीट्स आणि सर्टिफिकेट्स डाउनलोड करता येतात प्रत्येक स्टुडंटची. सो असं हे पोर्टल आहे साधारण. तर इथे काही शंका असतील तर त्या घेऊयात परत आपण. तर काही शंका तर नाहीत वाटत, कारण तुम्ही अगदी व्यवस्थित फक्त रजिस्ट्रेशन म्हणजे हे तुम्ही लॉग इन करून दाखवलं रजिस्ट्रेशन केल्यानंतरचं. बरोबर. तसं रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याच लॉग इन ऑप्शनला जायचंय की अन्य काही ऑप्शन्स आहे? नाही, सांगतो तुम्हाला सगळ्यांना. मालवणकर मॅडम कडनं एक लिंक मिळेल. ती लिंक आहे स्कूल रजिस्ट्रेशनची. ठीक आहे. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला एक स्कूल रजिस्ट्रेशनचा फॉर्म दाखवतो. एकच सेकंड द्या मला. सो तुम्हाला मॅडम कडनं जी लिंक येईल स्कूल रजिस्ट्रेशन फॉर्मची, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की हा असा फॉर्म दिसेल तुम्हाला स्कूल रजिस्ट्रेशनचा. त्याच्यात पहिलं आहे सिलेक्ट ऑर्गनायझेशन टाईप. त्याच्यात जर तुम्ही क्लिक केलं की आपण शाळा कॉलेज आहोत का कंपनी आहोत हे बेसिक बायफर्केशन केलंय. समजा आपण शाळा कॉलेज आहोत, तर शाळेवर क्लिक केलं, मग तो म्हणतो तुमचं स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हे जे काही नोट फॉर ऑर्गनायझेशन नेम हे जे दिलंय हे एकदा वाचलं तर त्याच्यात प्रोसेस मधले डिटेलिंग कळेल. मग इथे तुमच्या शाळेचं नाव ऑर्गनायझेशन नेम मध्ये टाईप करायचंय. त्याच्यानंतर ट्रस्ट नेम म्हणजे संस्थेचं नाव. त्याच्यानंतर कुठला बोर्ड आहे आपला, माध्यम कुठला आहे, युडायस नंबर अवेलेबल असेल तर तो एंटर करायचा आहे. शाळेचा एक कॉन्टॅक्ट नंबर जो प्रिफरेबली व्हॉट्सअप नंबर असावा. शाळेचा एक ईमेल आयडी जो ऑफिसमध्ये ऍडमिन किंवा ह्या डिपार्टमेंटला वापरला जातो. त्याच्यानंतर एक प्रिन्सिपलचा ईमेल आयडी आपण वेगळा मागतो. वेबसाईट जर असेल शाळेची तर वेबसाईट मागतो. त्याच्यानंतर जी कोणी व्यक्ती कोऑर्डिनेटर असेल त्यांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ऍड्रेस एवढी माहिती भरून इथे खाली रजिस्टर असं बटन दिलेलं आहे. हे क्लिक केलं की ही सगळी माहिती आमच्याकडे येते आणि शाळेला एक ईमेल येतो की युअर डिटेल्स हॅव बीन सबमिटेड म्हणून. मग आमच्याकडनं एक ऑफिशियल शाळेला कॉल जातो. त्याचं कारण असं आहे की बरेच वेळा टाईप करताना जर ईमेल ऍड्रेस किंवा फोन नंबर जर चुकले असतील तर मग शाळा कंप्लेंट करत राहते की आम्हाला ईमेल मिळतच नाहीयेत. तर आम्ही युजर नेम पासवर्ड द्यायच्या आधी ते तिन्ही ईमेल आयडीज आणि 2 कॉन्टॅक्ट नंबर हे व्हेरीफाय करतो. 3 ईमेल आयडीज आणि 2 कॉन्टॅक्ट नंबर का घेतो आपण? कारण की शाळेत सगळ्यांनाच खूप मल्टीटास्किंग असतं. जर कोणाच्या नजर चुकीने जर ते राहिलं तर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून 3 ईमेल आयडीज आणि 2 कॉन्टॅक्ट नंबर घेतो, जेणेकरून कोणीतरी तो विषय ऍड्रेस नक्की करतं. आता हे झाल्यानंतर जेव्हा स्कूलला एक युजर नेम पासवर्ड मिळतो, सो मी एक स्कूल रजिस्ट्रेशन लॉग इन पण दाखवतो तुम्हाला. प्रत्येक शाळेला पण एक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. आता ही एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा आहे, ही मी तुम्हाला क्विकली दाखवतो. सो अशा प्रकारे स्कूल अकाउंट दिसतं. सो स्कूल हे जे समोर तुम्हाला सगळं दिसतंय हे डॅशबोर्ड आहे. इथे तुम्हाला हा PRN दिसतोय, खाली शाळेचं नाव आहे, खाली तुम्ही बघाल तर ऑर्गनायझेशन नेम, ग्रुप म्हणजे ट्रस्ट थोडक्यात, आणि स्टेट, डिस्ट्रिक्ट. याच्या खाली जे तुम्ही ही कॅन्डिडेट URL लिंक बघताय, दिस इज द स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर दॅट पर्टिक्युलर स्कूल. आता उदाहरणार्थ मी याच्यावर क्लिक करतो ह्या लिंकवर आणि समजा ही आपली शाळा आहे. सो ह्यातनं आता हे मुलांचे फॉर्म भरले जाऊ शकतात. तर ह्याचे 2 प्रकार आहेत. एक तर शाळा नोटीस काढू शकते आणि सगळ्या इंटरेस्टेड मुलांची नावं डिटेल्स गोळा करून शाळा हे फॉर्म भरू शकते, किंवा
ही जी लिंक मी तुम्हाला दाखवली आता, ही लिंक डायरेक्ट कॉपी करून तुम्ही इंटरेस्टेड स्टुडंट्सच्या पालकांना सेंड करू शकता. ते त्यांचे फॉर्म भरू शकतात. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरताना एकच गोष्ट आहे बघायची आपल्याला, की प्रत्येक स्टुडंटला एक वेगळा ईमेल आयडी लागतो. एकाच घरातली जर 2-3 भावंड असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट नंबर कॉमन चालतो, पण ईमेल आयडी हा प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा लागतो. तर अशा प्रकारे आपण जे इथे फॉर्म भरतो, तर इथे डाव्या हाताला रजिस्टर्ड डेटा म्हणून जे दिसतंय त्याच्यावर मी क्लिक केल्यावर कॅन्डिडेट्सचा ऑप्शन आहे. सो कॅन्डिडेट्स वर गेल्यावर त्या मुलांचा डेटा इथे सगळा दिसतो आपल्याला. आणि डाव्या हाताला तुम्ही कॉलम बघाल तर प्रत्येक विद्यार्थ्याचा PRN पण इथे दिसतो. सॉरी, बरेच वेळा असं होतं की मुलं फॉर्म भरतात आणि सोडून देतात. सो ऍज अ प्रोसेस म्हणून जोपर्यंत मुलं फीस भरत नाहीत तोपर्यंत त्यांचा PRN जनरेट होत नाही. त्यामुळे फीस भरली की ऑटोमॅटिकली PRN जनरेट होतो. कधी जर मुलांचे PRN त्यांना सापडत नसतील तर आपण स्कूल अकाउंट मधनं त्यांना PRN आवर्जून देऊ शकतो. सो अशा प्रकारचं हे स्कूल अकाउंट आहे. सो इथे अगेन रजिस्टर्ड डेटा मध्ये गेल्यावर आपण जर कॅन्डिडेट रिझल्ट्सला गेलो तर इथे तुम्ही बघाल ह्या मुलांचा रिझल्ट आहे समोर, आणि इथे उजव्या हाताला स्टुडंटचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट असं शाळेला डाउनलोड करता येतं. तुम्ही 3 नंबरला बघाल तर इथे फक्त मार्कशीट आहे, सर्टिफिकेट नाहीये, कारण की आयदर या स्टुडंटनी एक्झाम क्लिअर केली नाहीये किंवा ते ऍबसेंट होते. सो ह्या उपक्रमाला कुठलंही पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मुलांना मिळत नाही. तर असं हे स्कूल अकाउंट आहे. सर आणखी एक बेसिक क्वेश्चन की Yes, sir. समजा मी एक कॉमन मॅन हा. आहे, मला हा कोर्स अटेंड करायचा, कारण तुम्ही वेगळे एज ग्रुप दिलेले आहेत, बरोबर. तर मग माझं रजिस्ट्रेशन कुठून असेल? तुम्हाला 2 लिंक मॅडम कडनं येऊ शकतील. एक तर ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्यांच्याकरता ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन लिंक आहे. सो तिथे आधी ऑर्गनायझेशन रजिस्टर करावं लागतं आणि मग ऑर्गनायझेशनला एक आतमध्ये लिंक असते, त्या लिंक मधनं विद्यार्थी कनेक्ट होतात. एक दुसरं इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन लिंक आहे, ती पण तुम्हाला मालवणकर मॅडम शेअर करतील. सो कुणीही इंडिव्हिज्युअल ज्याचा शाळा कॉलेज कंपनी कशाशीही संबंध नाही, त्याला वैयक्तिक करायचंय, तोही करू शकतो. त्याची लिंक वेगळी आहे, ती मालवणकर मॅडम शेअर करतील. येस, वेलकम सर. सो कुणाच्या काही शंका असतील तर प्लीज विचारा. खूप छान माहिती दिली आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. खरं गरज आहे आता आपल्याकडे शिकण्याची. हो मॅडम, खूप गरज आहे. म्हणजे आम्ही पुढच्या काळात आम्ही काय म्हणूयात, पोएट्री रिसायटिंग कॉम्पिटिशन किंवा पॅरेग्राफ रिडिंग, पॅरेग्राफ रायटिंग अशा पण काही फॉरेन लँग्वेज आधारित स्पर्धा पण घ्यायच्या आहेत. पण मुळात स्पर्धा घेण्याकरता मुलांना बेसिक काहीतरी आधी आलं तर पाहिजे, म्हणजे मास लेवलला म्हणतोय मी. मुलं लवकरच करतील. हो मॅडम, खूप छान करतायत. म्हणजे महानगरपालिकेची वगैरे पण काही काही मुलं इतकी अप्रतिम पद्धतीने ते ड्राईव्ह करतायत ना. आणि ते 5वी पासून चालू केलं ते बेस्ट आहे, कारण त्या मुलांना त्याच वेळेस ग्रास्पिंग पॉवर पण असते. बरोबर प्रॉपरली करू शकतात ते. बरोबर बरोबर. लाईक वी लर्न इंग्लिश लँग्वेज. राईट मॅडम, आमचा असा प्रयत्न आहे, आम्ही जरा वर्किंग करतोय की आपल्याला 1ली ते 4थीच्या मुलांना पण एकदम सोप्पा काहीतरी फॉरेन लँग्वेज इंट्रोड्यूस होईल असा काही कंटेंट आणता येईल का. आणि मग त्याच्या पुढे हे आहेच आहे, म्हणजे 5वीच्या पुढच्यांसाठी हे ओपनच आहे. पण मग 1ली ते 4थीच्या मुलं, कारण की आम्हाला खूप शाळांकडनं ही डिमांड आहे की आम्हाला 1ली ते 4थीच्या मुलांसाठी पण काहीतरी द्या. तर आमची टीम जरा त्याच्यावर थोडं काम करते की काय सोपं सुटसुटीत असू शकतं मुलांकरता. कुणाला प्रश्न शंका? आता स्क्रीन शेअरिंग थांबवतो. मला वाटतं सगळ्यांना शंका समाधान झालंय ना.
हो हो. हा प्रोग्राम खूप हॅलो, छान आहे, रिअली गुड. आपण कन्क्लूड करूया मग. शैलेश सर, थँक्यू हो. सो मच. येस. तुम्ही आलात, ह्या सगळ्यांना ज्या शंका होत्या त्यांच्याबद्दल त्यांना निरसन झालंय आणि मग नक्कीच आपण सगळ्या स्कूलमधून कॉलेजमधून हे चालू करूया. मी त्यांना सगळ्यांना लिंक पाठवून देईन आणि मग हो. तसं तसं त्यांनी रजिस्ट्रेशन त्यांच्या कॉलेज तर्फे या स्कूल तर्फे चालू करावं. चालेल चालेल, नक्की. ओके. मी आत्ताचा आणि जो अजून आपला मी बाकीचे पण अजून काही सर जे आज अटेंड नाही करू शकले कारण सोमवार असल्यामुळे हाफ डे मिळालाय, तर परत एकदा एक सेशन आपण हे करूया नक्की आणि करूयात. त्यांना मग ती लिंक पाठवून परत आपण एक जॉईंट FLO ची मीटिंग परत एक घेऊया. हो, मी आता ना आपल्या चॅट मध्ये एक नंबर शेअर केलाय, तो आपला ओके. ऑफिसचा नंबर आहे FLOA चा. सो साधारण सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळात आम्ही डेफिनेटली कॉल्स वगैरे आन्सर करतो. 6-6:30 नंतर कोणी नसतं ऑफिसवर, त्यामुळे आन्सर होत नाही. आणि संडेला ऑफिस बंद असतं, त्यामुळे संडेला होत नाही. चालेल, ठीक आहे, चालेल. आणि बाकी मी सगळ्यांना परत सांगेन की लिंक जी आहे ती ह्यांच्याकडनं शेअर होईल तुम्हाला, संजीवनी मॅडम कडनं. सो त्याच्यावर जस्ट स्कूल रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. हा, मी नंबर दिलाय ना तुम्हाला सर. तुमचं नाव काय आहे म्हणाला? ओके. मी तुम्ही मला एक हे द्या चॅट वरती, मी करते तुम्हाला हे कॉल, किंवा माझा नंबर आता लिहून घ्या तुम्ही. 98-209-1092. अजून बऱ्याच स्कूल आहेत ज्या मला कव्हर करायच्यात. आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आता येतील 22 का 23 ला येतील, सुनीता जोशी मॅडम, आणि मग सुलभा जोशी सुलभाताई निंबाळकर आणि सुनीता जोशी मॅडम एकदम जोरात चालू करतील हे सगळा प्रोजेक्ट. डेफिनेटली मॅडम. मी आता चॅट मध्ये आपल्या या गुगल मीटच्या 2 लिंक शेअर केल्या सगळ्यांकरता. एक ओके. आहे स्कूल रजिस्ट्रेशन किंवा कॉलेज रजिस्ट्रेशनची लिंक, आणि एक ओके, आहे चालेल. इंडिव्हिज्युअलची लिंक. ह्याच चालेल. लिंक तुम्हाला सगळ्यांना संजीवनी मॅडम कडनं पण येणार आहेत. सो जमल्या तर ह्या सेव्ह करून ठेवा, नाही तर त्या पाठवतील.